आता ना इथे गावात मस्त अशी गुलाबी थंडी चालू झाली आहे, पण जेव्हा मी मुंबईला जायला निघालो होतो ना, तेव्हा मात्र मुसळधार पाऊस चालू होता. मुंबईला जायचा माझा प्लॅन 2 दिवसाआधी अचानकपणे ठरला. प्रवास होता 498 किलोमीटरचा. आता एवढ्या लांब जायचं म्हटल्यानंतर गाडीत पण तशी तयार केली पाहिजे. त्यामुळे पहिलं काम जे खूप इम्पॉर्टंट असतं ते म्हणजे चेन ल्यूब. गाडीची चेन पूर्णपणे साफ केली, मग चेन ल्यूब केली आणि यावेळी यामा ब्रँड. चेन ल्यूब करून झाल्यानंतर विंडशील्ड पण बदलून टाकली. ऍक्च्युली बदलावी लागली, कारण विंडशील्डवर पडलेले हे सगळे क्रॅशेस. ही आहे पहिली आणि ही आहे न्यू. सोबतच गाडीला छोटीशी टँक बॅग पण लावून घेतली. बरं पडतं अचानक वगैरे मोबाईल ठेवण्यासाठी. हजारो वर्षापूर्वी माझा मोटो ब्लॉग बंद झाल्यामुळे मी या 2 गोष्टी बाजूलाच ठेवल्या होत्या. बरं, यावेळी मी एकटाच नव्हतो, माझ्यासोबत होता मित्र, पण तो कुडाळमध्ये. सकाळी गाडीवर सगळा लगेज लोड केला, ट्रिप मीटर सेट केला, पहिलं मंदिरात जाऊन आईचं दर्शन घेतलं आणि ओसरगावमध्ये बसलो. ओसरगावमध्ये जाईपर्यंत तरी पाऊस नव्हता, मात्र पावसाचं फुल टाईट वातावरण. टोलगेट क्रॉस करून झाल्याच्या नंतर कसालमध्ये बसलो आणि जो पाऊस चालू झाला तो अगदी मुंबईपर्यंत. ज्या नोव्हेंबर महिन्यामध्ये थंडी असायला पाहिजे होती त्या महिन्यामध्ये असा पाऊस चालू होता जसं की आता पावसाळा सुरू झालाय. पहिला स्टॉप आम्ही घेतला कसालमध्ये चहासाठी, कारण पाऊसच एवढा होता ना की चहाची तलब वाढली. आणि दुसरा स्टॉप राजापूरमध्ये पेट्रोल टाकण्यासाठी. राजापूर नंतर मात्र हा पाऊस अधूनमधून मिळायचा, त्यामुळे थोडंफार शूट करता आलं. खड्डे चुकत ट्रॅफिकमध्ये थांबत संगमेश्वर क्रॉस केल्याच्या नंतर आम्ही तिसरा ब्रेक घेतला, तो जेवणासाठी या हॉटेलमध्ये. या हॉटेलमध्ये खरं सांगतो भावांनो, त्या दिवशी आम्हाला खरंच खूप सुंदर असं जेवण मिळालं. पुढे चिपळूणमध्ये पाऊस नव्हता, मात्र चिपळूण क्रॉस केल्याच्या नंतर पावसाला जोर झाला. फक्त कशेरीच्या बोगद्यामध्ये आम्हाला कॅमेरा बाहेर काढता आला. तिथून खोपोलीपर्यंत संपूर्ण प्रवास मी फक्त गाडी चालवत होतो. खोपोलीमध्ये पोहोचेपर्यंत अंधार झाला होता. तिथे थोडीशी चहा घेतली, कॅरमल कस्टर्ड पण ट्राय केला आणि थेट घर गाठलं. घरी पोहोचेपर्यंत आम्हाला 11 वाजून गेले होते.